कोनिचिवा फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज 1 जानेवारी 2025 वर्षाचा पहिला दिवस. सगळ्यांना माझ्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी इथे सध्या अत्सुगी सिटीच्या अत्सुगी रिव्हरजवळ बसलो आहे आणि कालच 3 दिवसाची आमची ट्रिप करून मी आलेलो आहे. तर हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे मला 29 तारखेला जेव्हा आम्ही ट्रिप सुरू केली तेव्हा अचानक रिअलाईज झालं की हीच वेळ आहे जेव्हा आपण आपलं व्लॉग्स किंवा जपानची जी जर्नी आहे ती सुरू करायला पाहिजे. आता ऑलमोस्ट 3.5 महिने झाले आहे मी इथे जपानमध्ये राहतो आहे. तर इथे पुष्कळ साऱ्या ठिकाणी मी ऑलरेडी फिरून आलेलो आहे. जसं तुम्ही जे लोक इंस्टाग्रामवर कनेक्टेड आहेत त्यांना ऑलरेडी माहितीच असेल. जपानचे पुष्कळ सारे ठिकाणं मी आतापर्यंत कवर केलेले आहे, पण असं कुठलं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे नव्हतं. तर 29 तारखेला जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो तेव्हा आमच्यासोबत एक आमचे ट्रॅव्हलिंग पार्टनर सचिन सान सोबत होते. सचिन सान मला बोलले, अभिषेक सान तुम्ही इतके फिरता आणि इतके करता तर तुम्ही व्हिडिओ चॅनल का सुरू करत नाही, तुम्ही व्हिडिओज शेअर करायला पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही जेव्हा परत बघाल 10 वर्षानंतर तर तुम्हालाच भारी वाटेल की आपला जपानचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर मला ते मनाला खूप वाटलं की नाही, आजच वेळ आहे आणि आजच आपण व्हिडिओ सुरू करायला पाहिजे. तर ही गोष्ट ते मला शिंजुकू स्टेशनवर बोलले होते. शिंजुकू जपानचं एक स्टेशन आहे, त्या स्टेशनवर बोलले होते आणि त्या क्षणी कुठून माझ्यात कॉन्फिडन्स आला इतका माहिती नाही आणि मी व्हिडिओ बनवणं सुरू केलं. कॅमेरासमोरचा कॉन्फिडन्स माझ्यात आहे असं मला वाटत नाही, पण त्या दिवशी माझ्यात कुठनं कॉन्फिडन्स आला मला माहिती नाही आणि मी व्हिडिओ बनवणं सुरू केलं. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचा प्लॅन माझा 2020पासूनच होता, पण कधी तेवढी हिंमत आली नव्हती. तर या नवीन वर्षाच्या शेवट हे 2024च्या शेवट हे मला रिअलाईज झालं आणि मी व्हिडिओ बनवायला शेवटच्या 3 दिवसातच सुरुवात केली आहे. म्हणजे 29 तारखेला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे मी. पुढच्या काही दिवसात ते व्हिडिओज येतीलच, तुम्ही बघालच. पण आज एक व्हिडिओ बनवायची इच्छा झाली की आज ॲटलिस्ट आज एक व्हिडिओ अपलोड करून सगळ्यांना सांगावं की मी आजपासून व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे म्हणून. आणि व्हिडिओज किती लोक बघतील किती नाही माहिती नाही, पण ॲटलिस्ट माझे जे जवळचे फ्रेंड्स आहेत किंवा माझे आई वडील किंवा 10-15 वर्षानंतर मीच जेव्हा माझे व्हिडिओ बघेल तेव्हा मला आनंद होईल की मी जपानमध्ये गोष्टी एक्सप्लोर केल्या आणि एक लोकांपर्यंत पण मी इन्फॉर्मेशन पोहोचवली. आणि दुसरे म्हणजे मी आता ऑलमोस्ट 3.5 मंथ्सपासून जपानला राहते. तर ही खूपच वेल ऑर्गनाइज्ड कंट्री आहे आणि इथले लोक पण खूपच वेल ऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे इथे आता मी जवळजवळ 3.5 महिन्यांमध्ये पुष्कळ साऱ्या ठिकाणी फिरलो. मला एकाही ठिकाणी असा रस्त्यावर कचरा किंवा जोरात ओरडताना लोक किंवा जसं आपण इंडियामध्ये पुष्कळ ठिकाणी बघतो लोक छेडखानी करत असतात, अशा गोष्टी मी आतापर्यंत एकही वेळा एक्सपिरियन्स केला नाही आहे. आणि याच सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचवायची माझी इच्छा आहे. माझे जवळचे फ्रेंड्स आहे किंवा घरचे लोक आहे, आई बाबा ताई, त्यांच्यापर्यंत मी तर गोष्टी सांगतच असतो आणि त्यांना व्हिडिओ कॉलच्या मार्फत किंवा फोटोज किंवा असं म्हणजे कॉलवर एक्सपिरियन्स सांगतच असतो. पण हे एक्सपिरियन्स कायम माझ्यासोबत राहावे आणि आपल्या जितके लोक आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचाव्या हीच माझी या व्हिडिओच्या मागची एक मोटो राहणार. आणि मोस्टली सगळे व्हिडिओज मराठीतच असणार आणि यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा एखाद्या टुरिस्ट स्पॉटवर गेल्यावर व्लॉगच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न असणार आहे. आता व्हिडिओ किती भारी बनतील किती नाही हे मला माहिती नाही, कारण मला व्हिडिओ एडिटिंग किंवा
व्हिडिओ रेकॉर्डिंगचा प्रायर एक्सपिरियन्स नाही आहे, पण ट्राय करणार मी की बेस्ट वेमध्ये व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि 2025 वर्ष सगळ्यांसाठी लाभदायी जावो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच अपेक्षा आहे माझी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडतील पुढचे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जितक्या लोकांपर्यंत व्हिडिओज पोचतील शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओजला. आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. आणि मी हा व्हिडिओ आता क्लोज करतो आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.